राम राम पब्लिक. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचार करा असं हा कुठं आला आहे, असं मागं झाडं झुडं एकदम हे. तर आज आलं आपण आपल्या शेतामध्ये. हे बघा शेत दाखवतो तुम्हाला मी. हे बघा हे इथं गहू लागलं आहे आणि ते हे डोंगर आहे छोटंसं, त्याच्या मागं आपले कांदे लागले आणि गहूच्या त्या साईडला हरभरे लागले. तर तुम्हाला हरभरे दाखवतो आणि याच्या साईडला पण हे बघा हे इथं हे हरभरे, हे आपलं शेत आहे. हे बघा हे आणि ह्या शेताच्या बॅक साईडला तिथं पण हरभरे लागले. इथं साधे हरभरे मागं डॉलर लागले, ते दाखवतो थांबा तुम्हाला मी. चला हे बघा ओव्हरऑल वावर इज आवर गाईज. थांबा चला आपण आता ते पुढचं शेत बघू. आज शेताला पाणी टाकायचं होतं म्हणून आलो होतं सकाळी गावाकडे आलं आहे म्हणून म्हटलं शेताकडे जाऊन येऊ. नाही तर शहरात काही शेतं बितं काही दिसतच नाही आणि गावाकडे आलं म्हणजे मग शेतात गेल्याशिवाय राहिलं जात नाही. बघा थांबा मी तुला मागचे हरभरा दाखवतो. इथून त्या खांब्यापर्यंत आणि ह्या साईडने त्या खांब्यापर्यंत हे पूर्ण असं आपलं शेत आहे. आणि इकडून ते तिकडं त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवतो. ते दोन जे झाडं उभे हे हे जे झाडं आहे तिथपर्यंत आपलं शेत आहे. तिकडून ह्या इकडच्या खांब्यापर्यंत आणि इकडून त्या तिकडच्या झाडापर्यंत. म्हणजे आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा किती एकर असेल शेत. पाटील आहे ना हो पाटलांचं शेत आहे. तर आता सध्या अर्ध्या शेतात लावलं आहे गहू, अर्ध्या शेतात लावलं आहे गहू मग. आणि ते 40% उरलं आहे. 40%मध्ये 20% लावलं आहे हरभरा आणि 10%मध्ये कांदा लावला आहे. चला आता कांदा दाखवतो मी तुम्हाला. हे इकडं कांदा लावला आहे बघा. पप्पा फवारणी करते RPSची. हे इथं 10% फवाराला कांदा लावला आहे आणि पाणी सोडलं बघा. पाणी जातं आहे आता. पाणी सध्या गहूमध्ये सोडलं आहे आपण, कारण की हरभऱ्यांना काही आता सध्या गरज नाही, तर गव्हांमध्ये सोडले पाणी. हे बघा प्रॉपर पाणी जाते मस्त, सगळ्यांना गव्हाला पाणी भेटते. तर मध्ये घुसून पाहू आपण आता. वावरमध्ये पहिल्यांदा घुसू, कामासाठी घुसू, पण बाकीच्या कामांसाठी नाही. तू समजा? हां नाही तू समजा नाही. हे बघा प्रॉपर एका लाईनीत लागले सगळं. जिथं पाहणार तिथं आपलं शेती. म्हणजे नाही काय आपलं इंजिनिअरिंगमध्ये काय झालं तर आपण शेतकरी बनू शकतो. एवढं शेत आहे आपल्याकडं. पैसा ही पैसा होगा. आणि पुढच्या जनरेशनला पोटभर खाऊ घालू शकतो. एवढं शेत आहे आपलं. तुमचं किती शेत आहे कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय कोणता व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते पण सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची तयारी करता येईल. आणि लाईक करत जा. आणि आतापर्यंत बघताय तर सबस्क्राईब करून ते काही एवढा टाईम नाही लागत सबस्क्राईब करायला. चला थँक्यू. बघा